विद्यार्थी मित्रांनो, भूगोल विषयातील भूमी उपयोजन हा पाठ आता आपण जाणून घेणार आहोत. या बटनावरती क्लिक करा. पहिला प्रश्न, शेतजमीन जिचा वापर शेतीसाठी थांबवला आहे ती जमीन टिंबटिंब असते. पडीक जमीन, शेतजमीन, वनजमीन आणि पडजमीन. विद्यार्थी मित्रांनो, शेतजमीन जिचा वापर शेतीसाठी थांबवला आहे ती जमीन पडीक असते. जमिनीचा कस वाढण्यासाठी 1 ते 2 हंगाम शेतजमिनीचा काही भाग शेतकरी वापरत नाहीत, त्याला चालू पड असे म्हणतात. पुढचा प्रश्न आता आपण जाणून घेणार आहोत. कोणत्या क्षेत्रातून लाकूड, डिंक, गवत इत्यादी वन उत्पादने मिळतात? पडीक जमीन, शेतजमीन, वनजमीन आणि पडजमीन. विद्यार्थी मित्रांनो, वन जमिनीतून लाकूड, डिंक, गवत इत्यादी वन उत्पादने मिळतात. या वनक्षेत्रात प्रामुख्याने मोठी झाडे, झुडपे, वनस्पती, वेली इत्यादी असतात. सीमांकित केलेले वनक्षेत्र ग्रामीण भूमी उपयोजनाचा एक प्रकार आहे. जमिनीचा कस वाढवण्यासाठी 1 ते 2 हंगाम शेतजमिनीचा काही भाग शेतकरी वापरत नाहीत, त्याला काय म्हणतात? विद्यार्थी मित्रांनो, त्याला चालू पड असं म्हटलं जातं. जमिनीचा कस वाढवण्यासाठी काही शेतकरी 1 ते 2 हंगाम शेतजमिनीचा काही भाग वापरत नाहीत. गाव पंचायतीच्या मालकीची जमीन किंवा शासनाच्या मालकीची जमीन जी चराई जमीन म्हणून वापरण्यात येते त्यास काय म्हणतात? त्यास गायरान किंवा माळरान असं म्हटलं जातं. ही जमीन संपूर्ण गावाच्या मालकीची असते. फारच थोडी जमीन व्यक्तिगत मालकीची असते. यानंतर आपण पुढचा प्रश्न जाणून घेणार आहोत. शहराचा कोणता भाग केवळ व्यवसायासाठी वापरला जातो? या भागात दुकाने, बँका, कार्यालये यांचा समावेश प्रामुख्याने होतो. व्यावसायिक क्षेत्र, निवासी क्षेत्र, वाहतूक सुविधांचे क्षेत्र आणि मनोरंजनाचे ठिकाणे. विद्यार्थी मित्रांनो, व्यावसायिक क्षेत्राचा समावेश व्यवसायासाठी होतो. शहराचा काही भाग केवळ व्यवसायासाठी वापरला जातो. या भागात दुकाने, बँका, कार्यालये यांचा समावेश प्रामुख्याने होतो. केंद्रीय व्यवहार विभाग ही कल्पना यातूनच निर्माण झाली. उदाहरणार्थ, मुंबईमधील फोर्ट किंवा बीकेसी, ज्याला वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, व्यावसायिक क्षेत्रामध्ये शहराचा काही भाग केवळ व्यवसायासाठीच वापरला जातो. पुढचा प्रश्न, शहरात रस्ते, लोहमार्ग, स्टेशन, पेट्रोल पंप, वाहनतळ दुरुस्ती केंद्र यांची व्यवस्था कोणत्या क्षेत्रात असते? व्यावसायिक क्षेत्र, निवासी क्षेत्र, वाहतूक सुविधांचे क्षेत्र आणि मनोरंजनाचे ठिकाणे. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे वाहतूक सुविधांचे क्षेत्र. शहरातील लोक माल वाहून नेण्यासाठी वाहतूक व्यवस्था वापरतात. अशी व्यवस्था करण्यासाठी व घटकांचे विविध प्रकार शहरात निर्माण केले जातात, जसे सार्वजनिक बस सेवा, लोहमार्ग, मेट्रो, मोनोरेल, प्रवासी मोटारी इत्यादी. त्याशिवाय खाजगी वाहनांसंख्याही जास्त असते. यासाठी शहरात रस्ते, लोहमार्ग, स्टेशन, पेट्रोल पंप, वाहनतळ, दुरुस्ती केंद्र यांची व्यवस्था आवश्यक असते. अशी व्यवस्था वाहतूक क्षेत्रामध्ये केली जाते. याला आपण वाहतूक सुविधांचे क्षेत्र असं म्हणतो. पुढचा प्रश्न, कोणत्या क्षेत्रात घरे, इमारती या बाबींचा समावेश होतो? व्यावसायिक क्षेत्र, निवासी क्षेत्र, वाहतूक सुविधांचे क्षेत्र आणि मनोरंजनाचे ठिकाणे. विद्यार्थी मित्रांनो, निवासी क्षेत्रामध्ये घरे, इमारती या बाबींचा समावेश होत असतो. यामध्ये जमिनीचा वापर लोकांच्या राहण्यासाठी केला जातो. या क्षेत्रात घरे, इमारती या बाबींचा समावेश होतो. लोकवस्ती जास्त असल्याने या प्रकारच्या भूमी उपयोजनाचा विस्तार नागरी भागात जास्त असतो. कोणत्या क्षेत्रात घरे, मैदाने, बगीचे, जलतरण तलाव, नाट्यगृहे इत्यादींसाठी वापर केला जातो? व्यावसायिक क्षेत्र, निवासी क्षेत्र, वाहतूक सुविधांचे क्षेत्र आणि मनोरंजनाचे ठिकाणे. विद्यार्थी मित्रांनो, उत्तर आहे मनोरंजनाची ठिकाणे. शहरातील लोकांच्या मनोरंजनासाठी काही भाग विशेषतः राखून ठेवला जातो. अशा भागाचा वापर प्रामुख्याने मैदाने, बगीचे, जलतरण तलाव, नाट्यगृहे इत्यादींसाठी केला जातो.
कोणत्या क्षेत्रात निवासी क्षेत्र व मनोरंजनाचे क्षेत्र यासाठी वापर केला जातो? व्यावसायिक क्षेत्र, निवासी क्षेत्र, वाहतूक सुविधां क्षेत्र आणि मिश्र भूमी उपयोजन क्षेत्र. विद्यार्थी मित्रांनो, मिश्र भूमी उपयोजन क्षेत्र काही वेळेस एकत्रितरित्या काही भागात आढळतात. पुढचा प्रश्न, नकाशावर निवासी क्षेत्र दाखवताना कोणता रंग वापरतात? लाल रंग, निळा रंग, पिवळा रंग आणि हिरवा रंग. विद्यार्थी मित्रांनो, निवासी क्षेत्र दाखवण्यासाठी लाल रंग वापरला जातो. व्यावसायिक क्षेत्र दाखवण्यासाठी निळा रंग, कृषी क्षेत्र दाखवण्यासाठी पिवळा रंग आणि वन क्षेत्र दाखवण्यासाठी हिरवा रंग. विद्यार्थी मित्रांनो, कमेंट्समध्ये याच घटकावर आधारित क्विज दिलेला आहे, ती सोडवा. धन्यवाद.